आणि माऊलीचा उपदेश आणि बुद्धीला ब्रह्मत्व करतो, म्हणजे ती सुखात राहते. मोक्ष आणि ब्रह्म म्हणजे काय, की ह्या ज्ञानानं, या माऊलीच्या ओवीनं ही बुद्धी न राहता कुणाला ओलांडते त्या चिंतनानं. बाकी कशाने बुद्धी गुणाला सोडायला तयार नाही आणि सोडूच शकत नाही. ते तितकंच ठाम मत आहे वेदाचं. तेव्हा आपल्या व्यवहारामध्ये आपण ज्या गुणाला धरून बसलो आणि देहाशी संबंध वाढवायलो, ह्या दोन गोष्टी आपण चुका करतो. पण आपली चूक आपल्याला मान्य नसते, हा दोष आहे आपला. आपण चुकतो का बरोबर आहे हे संताला कळतो. ग्रंथातून एक प्रभुत्व मिळतं मनाला, एक शक्ती म्हणतात त्याला, की जी शक्ती आपल्याला एक अद्भुत सुख देते. ते सुख म्हणजे आपलंच असतं आणि आपल्यालाच मिळतं. पण ग्रंथाच्या द्वारे संताच्या संगतीमध्ये आपल्याला आपलं स्वरूप आपल्या बुद्धीमध्ये प्रगट होतं. नाम मनाचं ईश्वराचं ऐक्य होतं, साधी भाषा. तेव्हा गुण फिन तिथं काहीच नसतात, कारण गुणाचा संबंध मनाला सोडलेला असतो. हे भगवंताला सांगायचे अर्जुनाशी. आपण देहाचा पण संबंध टाकायला तयार नाही, आपण गुणाला पण सोडायला तयार नाही, आपण बंधन पण तोडायला तयार नाही. मग आता आपण करतो काय ते आम्हाला माहित नाही. परमार्थामध्ये आपण काय यश मिळवलं त्याचे तरी प्रश्न जगाला सोडवावेत, आम्ही नाही. आणि आता तर ह्या 60-62च्या पुढी नंतर तर अरे बापरे, चिटचिट फडफड फडफड खडखड खडखड होते. आता सहन नाही होत कुठलंच काही, कारण अगोदर ज्ञान नसते, भक्ती नसती, सामर्थ्य नसतं, हृदयामध्ये विकार असतात, तमोगुणाचा आविष्कार असतो, समाधान नसतं, षडगुणाला पाणी टाकलेलं असतं, आयुष्य त्या क्रोधानं त्या घाणीनं पेटलेलं असतं, प्रारब्ध घाण असतं. तिथं सगळं चिक्कल चिक्कल असतं बुद्धी. तिथं काय समाधान वाटणार तुम्हाला? तुम्ही काय शांत राहणार? नाही. पण आता तर नीट व्हा ना. मग काही जर हातात राहिले नाही आणि काही जर परमार्थात प्रगती केली नाही आणि साधूच्या संघातून मला माझं स्वरूप मला पाहता आलं नाही, तर तुझ्या आयुष्याचं सार्थक काय? तू जन्मले कशाला? पट्ट्यापासून उभा टाकायला का? गॅसपाशी वाटता? किती कमाल आहे. स्वतःला प्रश्न करावा, माझ्या आयुष्यामधलं परिवर्तन काय, माझ्या बुद्धीचं धन काय, माझ्या मनात काय. माझ्या बुद्धीचं धन म्हणजे ज्ञान आणि मनात काय? पांडुरंगाचं प्रेम. न देहाचं, न घराचं, न नात्याचं, न धनाचं. हे सगळे कप्पे रिकामे करावे लागते. नाटक जमत नाही ज्ञानामध्ये. हा, ते नाटक त्या देवाला कळते, आम्हाला फसवा. देवाला फसवणारा जन्मालाच नाही सगळीचा लाल. म्हणून आयुष्याच्या साधने सचितानंद पदवी घेणे एवढा अधिकार अवलोकुने नारायण दिला. नारायण तुम्हाला दिलाय. काय दिलाय? बुद्धी दिली. कशासाठी? घराने करायला, वय तमुगुणात थांबायला, देहाला माझं म्हणायला, जडावर प्रेम करायला, अधोगतीत जायला, भ्रमात राहायला आणि वासना वाढवायला जन्म दिलाय. संसाराची वासना थांबत नाही, मन गुणाला सोडत नाही, अज्ञान तुमचं संपत नाही, ईश्वराचं प्रेम येत नाही, संसाराचं प्रेम मरणांत कमी करा, अलिप्त व्हा, संतप्त बंद करा. संतप्त होतात ना, ते बंद करा. तेव्हा ज्ञानाचा झरा होईल तुमच्या हृदयातून. खोट्याचं प्रेम किती करता बरं सांगा? देह खोटा, देह संबंधी पण खोटा.
आधी देह काय खरा देह संबंधी पसारा वरायचं. आता मला हे संपलं की गाताच घेणार आहे मी. मला म्हणलं ना 2दा पाठ घेत, एकदा भागवत, एकदा गाथा. सांगा तुम्हाला गाथा काय असतं ते. नाही तुमच्या अंगावर चहारे आले तर मला छाया म्हणू नका. गाथा वाचणारा एक शब्द कळलं मग कळलं नुसतं बोट फिरवायचं पळू 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 पळू. गाथा म्हणजे 5वा वेद आहे. सांग बरं माय कोणता अभंगात चालेल, कोणता अभंगाचा अर्थ तुला येतो सांग. सगळ्याच्या चिंध्या नुसत्या, बुद्धीच्या बी चिंध्या, मनाच्या बी चिंध्या. तिथं अभंग कसा खुलल, मन कसं फुलल, चित्त कसं डोलल, काय पण नाही. पण आता सेवा पुण्य पावित्र्य असतं म्हणून हातात ग्रंथ येतात. प्रगती नाही, प्रगती शून्य. म्हणून जेव्हा ग्रंथ हातात येतो तर माणूस संत होतो. तर हातात ग्रंथ घेण्यात घेऊ नका. करा भाकरी, गॅस, वाटे, गाणे, चमचे, वाट्या तुमच्या नशिबाला आहेतच ना ते. बघून चमचे गणगत फिरवामध्ये चमचे. टाळा येत नाही का? त्रास होत नाही का मनाला? एकावर या घाणीत पडायचं नात्याच्या, देहाच्या आणि ह्या क्रोधाच्या आणि अज्ञानाच्या. वाटत नाही काहीच. काय वाटणार आहे? अधिकार मेलेला आहे ना. अविवेक जिवंत आहे आणि मोह प्रवाहित आहे आणि पोती हातात आहे. वाग माय कशाला घेते हातात पोती? त्या पोतीला ताप तुझा नसलेला. ती पोती म्हणते हिच्यामध्ये काय बदलच नाही. दगड दगडाला दगड. परिवर्तन करा ना. का खोट्याचं प्रेम करता? का प्रेम खोट्याचं येत आहे? चित्तातून खोटा का जात नाही? हृदयामध्ये ब्रह्मभाव का तयार होत नाही? भक्तीची रास का पडत नाही? संताचं प्रेम का तुटत नाही? ग्रंथाची ओवी का कळत नाही? भेदाची शक्ती का संपत नाही? अभेदाचं ज्ञान का होत नाही? किती आम्हाला तुम्ही आरडा, आम्ही तोंड बंद करतो. आमच्या बायका बहादर आहे म्हणतात तुम्ही आरडा, आम्ही घट. संबंध तुमचं काय त्यापेक्षा घासळलेलं कोमवली. माझं म्हणतात का? म्हणतात त्याचं प्रेम करतात का? त्याचा संबंध धरतात का? पूजा बंद कर, हे नीट कर. आता तुझं मन ती पूजा कर. मनाला स्वच्छ करणं, अज्ञान भस्म करणं, आवरण निवृत्त करणं आणि साधूच्या संगतीमध्ये ब्रह्मज्ञान चित्तात पेरणं. हे कधी करती? जगात गेल्यावर. एवढा मोह त्या प्रपंचाचा, देहाचा, विषयाचा. विरक्त मन असावं, ज्ञान प्रवाहित असावं, संतांच्या संगतीत जगावं, श्रवणाला भोगावं, मी कोण कळावं, अज्ञानाला काडी लावून जाळावं, ब्रह्मत्व पद पाळावं, जीवाशिवाचं ऐक्य भोगावं आणि भ्रमातून बाहेर निघावं. जगताचं सत्यत्व बंद करावं आणि जगताचा बात करून जगदीश्वरापाशी बुद्धीला नेऊन पोचवावं. पूजा करती खेकडी. कसली पूजा असती घाण? अज्ञान जर संपत नाही तर कोणती पूजा तुझी? देहाच्या संबंधाने केलेली पूजा, पूजा मान्य नाही वेदाला. अज्ञान सोडून पूजा कर, हीच खरी पूजा आहे. गरजच नाही पुन्हा पूजा करायची. तूच देव बनती. आता देवाला कोणाची पूजा करायची? को विधी को निषेध. त्याला विधी बी नाही, त्याला निषेध बी नाही. त्यानं काय वागलं बोललं तीच पूजा. हे कळत ना बायांना. किती खटर मारा, किती गाय बोला, तरी अधिकार जिवंत नाही. आयुष्य गेलं ऐकून फरक नाही. अज्ञान बाजूला सरत नाही. मी कोण कळत नाही. अभिमान संपत नाही. देह बुद्धी टाकवत नाही. आणि माझ्यामध्ये कोण आहे ते बुद्धीला जाणता येत नाही. आता काय करते? पूजा करती, पोथी वाचती, माळ घेती, सगळंच पाणी पाणी पाणी.
हो माऊली. त्या ठिकाणी एक त्रास होतो की एक वाईट वाटतं की मी हे जे सत्य आणि मिथ्या, जे मी आणि तू, हे बंद करा. सत्य काय? परमात्मा. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, काहा दाविला जगदाभास. मी आता तुम्हाला गाता घेणारच आहे, तुम्ही नीट होत नाही गात्याशिवाय. गाठ्यामध्ये हो, जोडे हो. हल्ले खरंच आहे माऊली, खरंच आहे. घेणारच आहे का? संपले ज्ञानेश्वरी 14 संपत आले. 15 16 15 होता वाचून दाखवते. थांबा, तुम्ही जर अभ्यास करत नाही तर तुम्हाला वाचून दाखवेल. तुमची क्यू करणं काही कामाचे नाही. तुम्ही बदलत नाही तर मी कामून सांगू तुम्हाला. येड्याचा बाजार सगळा परिवर्तन दाखवा ना बाबा. वृत्तीची स्थिरता, हृदयाची पवित्रता आणि मनाची ब्रह्मता, हे पाहिजे आपलं धन आहे. कोणचं नातं, कोणचा देह, कोण कुणाचं आहे? आपलं आपलं धन आपण लुटायचं, ब्रह्मज्ञानाचं धन धन वाटायचं, पांडुरंगाला भेटायचं, आनंदानं नटायचं. मग ते दागिने घालून ते मर, ते दागिने तुझेच का? त्याच्यात हिस्से 4 तुकडे. ते म्हणते माझं, आणि ते माझा हिस्सा, आणि ते माझा हिस्सा. हिस्सा आणि काय टिस्सा, हे संसाराचा पेंदाड तुमच्या. हिस्सा आणि वाटणी चलू द्या. उभा धिंगाणा, हा केळस ती तोंड बघवत नाही त्या घरादाराचं. त्यात म्हणलं हे मला सांग, म्हणलं झालं का नाही तुझं मोकळं काय? मला आई थांब, काय थांब रे म्हणलं. म्हणून मोकळं आणि चिंतन करायचं, मोक्षाला धरायचं, परमात्म्यामध्ये शिरायचं, आपल्या अनुभूतीला भोगायचं, आत्मानुसंधान राखायचं, भगवंताला शोधायचं, भगवंत बनायचं, वेदाचं ज्ञान खायचं, आनंदात जायचं, स्वरूपामध्ये राहायचं, मी कोण करून घ्यायचं आणि संताच्या संगतीमध्ये प्रेम भोगायचं. इकडं या चिखलात कसा रामकृष्ण हरिताई साष्टांग दंड. आमचं चिंतन आम्हाला त्या श्वासाचं धन म्हणजे चिंतन, मनाचं समाधान म्हणजे चिंतन. संसारामध्ये समाधान नसतं, आडवाचं वज व्हायचं, पुन्हा कथा कथा ऐकून घ्यायचं. मला सांगितलं गुणात राहू नको म्हणून बोलले. कसं परमात्म्याने अर्जुनाला सांगितलं गुणात राहू नको, दुःख होईल. मग त्याला कळायला गुणात गुण सोडल्या काय होईल. तो अनुभव घ्यायला गुणाच्या पलीकडे चाललाय. अर्जुनाला बोध सांगतानाच अर्जुन गुणाला सोडायलाय, अति सुखावलाय तो गुणाच्या पुढे गेलाय म्हणून अति सुखावलाय. आणि तुम्ही गुणाला धरले, अति दुःखावलात. वळण रे बाबा. अति सुखावला मेघे संबोखिला मेरू जैसा. अति आनंदात गेला तो आणि दृढ भाव झाला. मेरू पर्वत जागा सोडत नाही, तसं तो गुणात पुन्हा जात नाही, जाणार पण नाही. ज्ञानी गुणात नसतोच, तरच तो ज्ञानी. गुणात आहे तो अज्ञानी. एकच तुम्हाला माझं बोलणं करायला लागत असेल, कारण तुम्हाला संसार प्रिय आहे आणि संसाराला मी धुती निर्मा टाकून तुम्हाला माझी आवड नसेल, नसू द्या. मला माझी आवड मी करू नका, करा मला घाला काय शिवाय द्यायचे द्या मला, पण गुन्हात नका थांबू. मला एवढं कळतं, संसारात करू नका. आणि ह्या वयात तर नाहीच नाही, कामाचे काम, आपला आपला राम राम. कवर व्हायचे यांचे होते आणि काय देणार तुम्हाला हे. अरे कमातात. अध्याय 14वा आणि आपला श्लोक 20वा. आपण 320 ओळी आलो. आपल्या शब्द कैर्लिंगे स्त्री गुणान्विता नथितोपवती प्रभू हिमाचार कथम तीर्था त्रिगुणान्विती वर्तते. भगवंताच्या मुखातून निघाला कैर्लिंगे स्त्रीन गुणान नेता नथितो भवती प्रभू. गुणावरून गुणाच्या पलीकडे गेलेला पुरुष, स्त्रीन गुणान गुणाला ओलांडून गेलेला पुरुष कसा असतो.
लय मस्त श्लोक. कुणाला ओलांडून पुढे गेलेला पुरुष कसा ओळखायचा आणि गुणातला कसा ओळखायचा, तुम्हाला बोलले ते आता थोडंफार येते मध्ये, बघू चला. किमाचार कथम चेता स्त्री गुणान निवर्तन्ते. बघा तो गुणाच्या पलीकडे कसा जातो बघा. ऐका. किमाचार कथम चेता स्त्री गुणान निवर्तन्ते. कथम मला सांगा. अजून म्हणायलाय तो गुणाच्या पलीकडे गेलेला एक असतो ज्ञानी, बरे, आणि जातो कसा. मग तसं मला जाता येईल सांगा. काय प्रश्न केलाय बघा. कळतं का वाचताना श्लोक थोडं शांतपणे वाचतं ना, आपल्याला कळतं. आणि भगवंताला पण वाटतं की आपल्याकडे आलाय, ह्याला समजून द्यावं. तेव्हा कृष्ण परमात्माने माऊली दोन नाही, एकच आहे. एकच आहे, दोन नाही. आता ऐका. तेने तोषे वीरपुसे. संतोषी म्हणजे आनंदित झालेला अर्जुन कुणाला पुसायला, भगवंताला पुसे. जी कोणी चिन्हे तो दिसे. अर्जुन म्हणता देवा त्या ज्ञानी पुरुषाचं चिन्ह काय असतं, तो गुणाच्या पलीकडे गेला आहे का कसं ओळखायचं. आणि गुणात आहे तर आम्हाला माहितीच मी गुणातच आहे, ते सांगू नका. हे बंधू, हे आजा, हे आजोबा, हे मातू, भाऊ, हे मला माहितच की. गुणात असल्यावर या संबंध खोट्याचा आणि गुणाला सोडल्यावर संबंध मोठ्याचा. जो कोणी चिन्हे तो दिसे. देवा त्याचे चिन्ह काय, तो ज्ञानी गुणाला सोडून पुढे गेला, त्याचे चिन्ह सांगा की. भगवंत बोलतात, सांगतो अर्जुना. जो कोणी चिन्हे तो दिसे, जया माझी वसे ऐसा बोधो. जया माझी वसे ऐसा बोधो. तुम्ही सांगितलेला बोध त्या साधकाच्या हृदयामध्ये दृढ घट्ट बसला, तो ज्ञानी झाला. असा कोण असतो, कसा असतो, त्याचे चिन्ह, त्याचं वर्तन, त्याचं वागणं, त्याचं राहणं, त्याचा व्यवहार, हे सगळं सांगा. आम्ही डोळ्यानं बघितलंय, धाड 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 आयुष्यभर बघितलं आम्ही संताला, कसे वागत होते आमचे महाराज. काही निरामय अवस्था, कुठल्या आसक्ती नाही, वासना नाही, घड्याळ हाताला लावत नव्हते, त्यांच्या अंगाला सोनं शिवलं नव्हतं. घड्याळ खिशात ठेवायचे, समोर ठेवायचे, टाइम बघायचे, खिशात टाकायचे, घरी गेले की कपाटात ठेवायचे. मग आम्हाला कळतच नव्हतं आणि त्यांना बोलायचा राग नव्हता. त्यांच्या घरी कळालं की ते अंगाला सोनं लावणार नाहीत, कोणती वस्तू ठेवणार नाहीत, तुळशीची माळ त्यांच्या गळ्यात राहील, त्यांच्या देहावर, बाकी काही नाही. बघा ते वैरागी ना. आता तर बाप्पा बाप्पा त्या परमात्म्यात काय काय उगवतंय. अगं माय माय माय, बोलू वाटत नाही ना ऐकू वाटत नाही. आणि आम्ही असं म्हणले की आम्हाला कोणी चांगलं म्हणत नाही. तुम्ही चांगलं म्हणा नाहीतर नका म्हणा, आम्ही वेदाची भाषा बोलतो. तुमच्या मनावर मानणार आम्ही नाचणार का माकड तुमच्या बोलण्यावर? आम्ही माकड नाही, तुमच्या तालावर नाचणारे असणारे आम्ही नाही. परमार्थ कसा असतो, तिचा हृदयामध्ये कशी फळद्रूप होती, ओवी बुद्धीमध्ये कशी थैमान घालती, अंतःकरण कसं बाधित होत, ईश्वराचं नातं कसं तयार होत, बुद्धीला ब्रह्मत्व पद येत. कशानं? परमार्थ ऐकल्यावर होय. लय फोडणी बसली मी बोलले की बायांना आमच्या मधून कस्तरी कस्तरी होत, उलटी करा जाऊन कस्तरी होत. छाया असं बोलती, तुझी काय अर्थ करू का? गपचे बस, तोंड उघडत नाही माझ्या पुढे. खरं बोलते मी. कारण ज्या गुरुजींच्या मठात ज्या संताच्या सोबत अध्यात्माची रास त्यांना हृदयात टाकली, त्याच्यासोबत आयुष्य आम्ही पेरलेले, नुसत्या 5 गोष्टी ऐकल्या नाहीत आम्ही. म्हणून वाणीमध्ये धार आहे आमच्या, ज्ञानाची तलवार आहे. त्या ज्ञानाचं मुंडकं उडवती. आमच्या महाराजांचे वाक्य.
आमच्या संताच्या बोधा वाणीला तलवार आहे, तलवार. आणि ती बोधाची तलवार अज्ञानाचं मुंडक कापती. हे शब्द आम्ही ऐकले. गोल 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 भाषण ऐकले आम्ही. ते म्हणायचे संसारात राख लावून इथं बसा, येऊ नका आमच्या पुढे. दुसरं म्हणते संसारात काढी लावा आणि ते या, नाहीतरी यायचं नाही. ही भाषा होती आम्हाला. मग कशाने संसाराचं मोह. आणि मला बंगला नाही, मला सोनं नाही, मला हेलिकॉप्टर नाही, असं वाटतंय का म्हणा? काय वाटत नव्हतं. संत, ग्रंथ, ध्यान, चिंतन, भक्ती, मंदिर, फुलं, हार आणि ग्रंथ याच्याशिवाय त्यांना आम्हाला पुढे जाऊ दिलं नाही. त्यांचा अधिकारी, आमचं काही नाही. त्यांना शिकवलं. संत, ग्रंथ, वेदांत, एकांत, भक्ती, देव, फुलं, संपलं. भजन, एका दिवसाला भजन घ्यायचं. इतकंच करा म्हणायचं. गेला नाही, हे आधुनिक संत आहेत. आधुनिक त्यांना नमस्कार कोपरापासून दंडवत, साष्टांग दंडवत, हे सर्व याची भाषा. साष्टांग दंड, पायापासून मस्तकापर्यंत जे की खरे असते, नित्य असते, जगाची तळमळ असल आणि हृदयात वेदांत असल, बुद्धिमत्ता ब्रह्मभाव असल आणि जगताचा उद्धाराची त्यांना एक पाना असल, तर त्यांना आम्ही साष्टांग दंडवत. आणि आम्ही सगळ्याला संत म्हणून पाया पडतोच, सगळ्यामध्ये बघतोच. पण बाकीच आम्हाला पटत नाही आणि पटणार पण नाही. मेल्याशिवाय जिवंतपणे तर पटणारच नाही. मग नंतर माहित नाही आम्हाला काय होईल ते. पण वेदांत असावा निखळ आणि खळखळ. कोवीस पटकन बुद्धीला झेपावी, अज्ञान चटकन संपावं, ज्ञान चिटकावं आणि अज्ञान सुटावं, पांडुरंगाला भेटावं आणि त्या चिंतनामध्ये जगावं. देहाला का बघावं, विषयाकडे का थांबावं, का जावं विषयाकडे मनानं. जे मन भगवंताकडे चालले त्याला विषयामुळे जायचं कळतच नाही. आणि जे विषयात आहे त्याला भगवंताकडे जाताच येत नाही. जे संतापाशी आहे ते ग्रंथापाशी आहे, जे ग्रंथापाशी आहे ते मोक्षापाशी आहे, आणि जे मोक्षापाशी आहे ते भगवंत आहे. मन मन तुमचं मुंडक. कारण संत संगतीमध्ये जे बुद्धीला जागृती येते, जागी होते खडबडून, आणि तिला कळतं की स्वरूप प्राप्तीशिवाय हे आयुष्य व्यर्थ घालणं खरं नाही. संत संगतीशिवाय अज्ञान संपत नाही, आणि बोधाशिवाय ईश्वराची भेट होत नाही, वेदांताशिवाय मोक्ष हातात येत नाही, आणि संताशिवाय भक्ती वाढत नाही, ग्रंथाशिवाय हृदयामध्ये पावनता येत नाही, अनुभवीशिवाय स्वरूपाची प्राप्ती होत नाही. हे सगळं केल्याशिवाय आयुष्य धन्य होत नाही. म्हणून तर साधक संसारात रमत नाही, त्याकडे झुकत नाही, धनासाठी रडत नाही, आणि संताला सोडत नाही, ग्रंथातून बाहेर निघत नाही. तो साधक. माऊली खरंच बोलायला पुसे. आज मी एकटी घरामध्ये गावाला शेवीर पुसे, जे कोणी चिन्हे तो दिसे, जया माझी वसे आई सावधू. हे तुम्ही सांगतात ना बोध, त्याच्या हृदयामध्ये दृढ होतो, घट्ट बसतो. असा कोण असतो सांगा ना देवा. त्याचे चिन्ह काय, तो कसा असतो, तो ज्ञानाच्या पुढे गेल्या, तो गुराळा ओलांडून गेल्यानंतर तो कसा दिसतो, त्याचा व्यवहार काय, त्याचं वागणं काय, त्याच्या मुखावर आनंद काय, त्याचं चित्त कसं, दाखवा आम्हाला. वा वा वा, किती छान प्रश्न प्रश्न. आले. पोरग गोड गोड का बोलते, थप्पी भेटली म्हणून. खरंय माऊली. त्याला काढी मतलब शिवाय कोणी गोड बोलत नाही, हे बी कळत नाही. सांगू सांगायचं का तुम्हाला? अरे रामा, तुम्हाला कळतं काय मग गाढवांना? काहीच कळत नाही. गाडवाला पण तुला व्हायचंच कळत. आमच्या संतापाशी काय निस्वार्थ.
निर्गुण काय आचरे. देवा कृष्णा सांगा ना, निर्गुण काय आचरे, त्याचं आचरण कसं असतं देवा, तो कसा असतो ते मला बघायचं ऐकायचं. निर्गुण काय आचरे, कैसे निगुण निस्तरे. बाबा कैसे निगुण निस्तरे. गुणाच्या पलीकडे कशातून जातो, कोणती साधना करतो देवा, त्या साधनेनं तो गुणाला सोडतो. मग मला पण तसं करायचं. अरे अर्जुनाने पांघरण घेतले आपल्यासाठी. अर्जुन आणि देव दोन नाहीत, नर नारायण. हो माऊली, देवर बोलले अर्जुन. माऊली आमच्यासाठी प्रश्न आहे हा. तो तर गेला म्हणले की तो ज्ञानी त्याचं आचरण कसं, आणि तो गुणाच्या पलीकडे जाताना काय साधना केली, आणि कोणत्या साधनेनं त्या बुद्धीला गुणातून बाहेर काढलो. हे तुम्ही माझ्या समोर पाहिजे. तो तुम्ही बसता काचा तर मी बसते हॉल मध्ये. माझे हाल तुमच्यापाशी, तुमचा चहा कप गॅस पट्टा, देवापाशी बसतात बाया पूजा करतात. कोण देव घरात आणि मी काचात, आणि या देवापाशी बाया आता ड्रायफ्रूट खात्यात, काजू बदाम. चलो मला काय दिस. कैसे निगुण निस्तरे. देवा गुण निस्तरे, तू गुणाच्या बाहेर कसा येतो, त्याच्यापासून गुण कशी जातात, आणि गुणारहित कसा होतो हे सांगा देवा. ते सांगी जो माहेरे कृपेचे मी. हे सांगण्याची कृपा करा देवा. मला गुणात नाही राहायचं, मला गुणातून बाहेर यायचं. चला या अर्जुनाची या प्रश्ना, तो षडगुणाचा राणा परिहार अकरणा, बोल तू असे. असा प्रश्न ऐकून अर्जुनाचं, षडगुण ऐश्वर्य असलेला राणा म्हणजे राजा, कृष्ण राजा, देवाचा देव राणा. परिहार करणा, बोल तू असे. आता कृष्ण परमात्मा बोलायलेत. आतापर्यंत अर्जुन बोलायलेत. आम्हाला हे बी कळत नव्हतं. बोट फिरवायचं, पुढे चालायचं, ताटार बसायचं, झाली पोती. आता काय जेवायचं. एक नियम असतो ना, पोती वाचल्याशिवाय गिळायचं नाही. गिळा, सगळ्याला गिळायली घराला. आता ती बी गिळा. बाणा किती आम्ही वाचून खातात. घराला खायली सगळ्या तू, बाकीच्याला काय खात, सगळ्याला गिळलं आणि आता बसली ताटावर. चलू दे आता ऐका. राम राम माई. समाप्ती ज्ञानाची आहे, प्राप्ती ईश्वराची आहे, प्रतीती सुखाची आहे, कीर्ती ज्ञानाची आहे, ही अनुभूती अनुभूती त्या तत्वाची आहे, आणि ही रीत वेदाची आहे. ही संगती सतसंग आहे. हा त्याला सतसंग म्हणे, श्रवण. सत म्हणजे स्वरूप. त्या बुद्धीला ईश्वराचं जेव्हा मिलन होतं, आणि जिथं होतं ते श्रवण आहे, ज्याचं होतं ते आत्मा आहे, आणि ज्याला कळत तो परमात्मा आहे. ज्याला हे कळतं तो परमात्मा. वेदांत वाणे उसे टप टप टप. पारदकाचे फुलं कसे पडतात खाली, टप 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 टप. असं माझे गुरु बोलते, टप टप टप. पण कुणाला जरा पोचत नाही ते, कारण मी खरं बोलते ना. मार्केट आवडत नाही, बाया म्हणतात ते लईच बोलते. मा तू ये नको ना माझ्याकडे. आता लई लोक यायले तर तुझी गरजच नाही. तू घरी बस, झोपी जा. बाबा जाऊन झोपी जा घरात, नका ऐकू. चला तुझी नवाई. अर्जुना तुझं नवल वाटतं काय देवा, किती प्रश्न छान केला. पार्था तुझी नवाई, असं मला कुणी बोललं नाही रे. माझे भक्त किती आले गेले, किती लोक जन्मले, किती प्रति लोकातून गेले, पण तुझ्यासारखा विचारणारा तोच. एखाद्या मायबापाला 7-8 लेकर असते पहिल्या काळात, 10, 8, 7, आता 1 वर आले. आता पुन्हा ते संपते. ते म्हणते तू आणि मी. त्या काळातली गोष्ट आहे.
मग सगळ्यातून एखादा लई हिरा असते पोटाला आलेला, लईच हिरा असते ते म्हणते अरे मला सगळे लेकर सगळ्याच प्रेम आहे, पण तुझ्यासारखं प्रेम नाही कुणाच, तू वेगळाच आहे रे. आहेत 8-9 आहेत मला लेकर, 7-8 पोरी, 9 पोरी, 2 पोरं, 11, 12, 14. पहिली काय थप्पे कमी होती का? लय होती लय. आल्या आवडत होते घरण दारण. बाबा बाबा नमस्कार करा आणि बसा गपचिप. मग त्याच्यातला एखादा हिरा असतो, हिरा आकाशातला तारा असतो, ते बापाला माहित असतं हे कसं गुणाचं आहे. ते म्हणतो अरे आहेत मला 7, 10, 11, तुझ्यासारखा तूच आहे. तसं भगवंत म्हणते अर्जुनाला ही जगतातले लेकर माझेच आहेत लाखो करोडो, पण तुझ्यासारखा अजून एकच आहे. सांगा चुकलं का? ते केले तसे आपण केले का देवाला? बाकी सगळ्या गारगोटी हिऱ्या कुठे गारगोटी. चला हे तुलेची पुससी काय, ते नामच तया पाही साच लटके. अर्जुना जशी बोलणं मला कळालं, जे तू गुणातीत महात्म्याचं वर्णन मला सांगतो म्हणतोस ना, तू मला प्रश्न केलास ना, मी तुला सांगतो ऐक. काय ऐक? ए तुले मी पुससे काय, तुझे पुसलं मला गुणातीत गेलेला पुरुष कसा असतो मला कळाल, पण ते नामच तया पाही साच लटके. अर्जुना खरंय का खोटंय तुला मी सांगतो पुढच्या ओळीमध्ये, पण हा प्रश्न तुला गंभीर विचारलास, त्याचं वर्णन तुला पुढच्या ओळीत देतो. असं भगवंत बोलले, ते नामच त्या पाही साच आणि लटके. साच म्हणजे खरं, लटक म्हणजे खोट. आता तो खरा आहे का खोटा आहे कसा आहे तुला मी पुढच्या ओळीत सांगतो ऐका. गुणातीत जयाणावे तो गुणाधीन तरी नव्हे, ना होय तरी नागवे गुणायया. अर्जुना आपण त्याला गुणातीत म्हणले ना, गुणातीत जयाणावे. जो गुणातीत आपण त्याचं वर्णन केले, जो गुणाला ओलांडून पुढे गेला त्याचं नाव काय दिलं आपण गुणातीत. मग तो कसा असतो गुणातीत तू मला विचारायलास, ते तुला मी सांगायला. तो गुणाधीन तरी नव्हे, तो गुणाच्या स्वाधीन कधीच होत नाही. तो गुणातून नागवलेला असतो म्हणजे बाजूला गेलेला असतो. ना होय तरी नागवे गुणायया. तो गुणानुसार वागत असला तरी तो गुणात नसतो. गुण त्याला काही करत नाही, गुणाचा व्यवहार होतो आणि तो व्यवहाराला बघतो आणि आपण गुणात असतो. गुणात असणारा बद्ध आहे आणि गुणात निघणारा गुणातीत आहे. त्याचं दोघांचं वर्णन तुला मी सांगतो. झालं का प्रेरणा? नागवे गुणाच्या अधीन कोण आहे आणि गुणाच्या पुढे कोण आहे? गुणाला नागून सोडून दिलेलं कोण आहे? गुणाच्या अधीन का नागवे. ऐका, परी अधीन का नागवे हे कैसेनी जाणावे. राधा तुम्ही दिसायला मला जयाणावे. परी ऐका, परी अधीन का नागवे, जो गुणाच्या अधीन आहे, जो गुणाच्या पुढे, हे कैसेनी जाणावे. देवा जो गुणात आहे तो कसा, जो गुणाच्या पुढे गेला तो कसा. खूप प्रश्न छान आहेत. गुणाची या उखरवे माझी असता. बघा उखरवे, गुणाच्या स्वाधीन गेला असता तो कसा असतो, गुणाच्या पुढे गेलेला कसा असतो ते आम्हाला सांगा. खूप छान प्रश्न आहेत. आता खाली ऐका. हा संदेह जरी वाहसे तरी सुखे पुसोला हसे, परिस आता तयासे रूप करू. तुला सांगतो, तुला संशय आलाय ना की गुणातीत कसा आहे, गुणातला कसा आहे, गुणाला सोडल्यावर तो कसा असतो, गुणामध्ये कसा असतो, तुला संशय आलाय. त्याचं उत्तर देतो मी तुला. रूप करू. आता भगवंत म्हणतात, श्लोक 22 आलाय आणि भगवंताच्या मुखातून गीतेचा श्लोक 22वा 14 अध्यायाचा 22वा श्लोक आहे.
आणि 22व्या श्लोकातून अर्जुनाला देणारा बोध हा परम उच्च आहे. ह्या बोधामध्ये मन जेव्हा थांबतं तर मन गुणाला सोडून भगवंत बनतं. या श्लोकाचा भावार्थ हा कसा आहे बघू. श्री भगवान वाच प्रकाशं च प्रवृत्तिं च मोहमेव च पांडव. प्रकाशं च प्रवृत्तिं च मोहमेव च पांडव. न दृष्टि संप्रतानि न निवृत्तानि कांक्षति. न दृष्टि संप्रतानि न निवृत्तानि कांक्षति. अर्जुना, भगवान म्हणाले प्रकाशं च प्रवृत्तिं च. अर्जुना, प्रकाश म्हणजे काय? प्रकाश म्हणजे जाणणं, कळणं आणि ज्ञान. हे गुणाचं कार्य, सत्वगुणाचं. प्रकाशं च, प्रकाश म्हणजे काय अर्जुना? प्रकाश म्हणजे जाणणं, प्रकाश म्हणजे कळणं, प्रकाश म्हणजे ज्ञान. आणि कुणाचं कार्य? सत्वगुणाचं. प्रकाशं च प्रवृत्तिं च. मग पुढे काय आहे प्रवृत्ती? मोहमेव च पांडव. आता प्रवृत्ती म्हणजे काय? सत्वगुणाचं ज्ञान सांगितलं, सत्वगुणावर ज्ञान होतं सांगितलं. आता प्रवृत्ती कुणामुळे होती? मनाची इंद्रियाकडं, विषयाकडं, व्यवहाराकडं, विकाराकडं तमोगुणाची जी प्रवृत्ती होती, हालचाल होती, ती प्रवृत्ती रजगुणामुळे होती, जाणीव सत्वामुळे होती. आणि तमामुळं त्रास आणि दुःख, आळस आणि निद्रा सगळं काही होतं. पण हे गुणामुळे होतं. हे ज्याच्या हृदयात दृढभाव असतो तो गुणाला सोडतो, गुणाचा व्यवहार पाहतो, तो माझ्यात राहतो. राम राम माई. खूप सुंदर. साठी आणि ज्ञानाचं ऐश्वर्य प्राप्त करण्यासाठी जगू दे म्हणलं. आता मला ही भक्ती भगवंताला खूप प्रिय आहे, खूप प्रिय आहे. तो भगवंत म्हणतो की ज्याला मी जन्म दिला तो माझ्यासाठी प्रयत्न करतो आणि माझ्या प्राप्तीसाठी ज्ञानावर येतो, माझ्या ओळखीसाठी जीवन जगतो. भगवंत त्याच्या हातात हात देतो आणि त्याला बाहेर घेतो संसारात. कळालं का? परमार्थात पाऊल टाकल्यावर, संताच्या संगतीत राहिल्यावर, वेदाचं अनुकरण केल्यावर, गीतेचा बोध हृदयात आल्यावर भगवंत तुम्हाला काय देईल आणि किती देईल तुम्हाला मोजताच येत नाही. ही राधा झाली अध्यक्ष महाराष्ट्राची. आपली मिटिंग संपली होती का? त्या प्रवृत्तींचा प्रकाश म्हणजे जाणणं, कळणं आणि कळणं म्हणजे ज्ञान आहे अर्जुना. ज्ञान म्हणजे माझं स्वरूप आहे आणि स्वरूप म्हणजे खरं रूप आहे. जेव्हा जेव्हा कळणं आहे तेव्हा तेव्हा प्रकाश आहे आणि प्रकाश हा माझाच आहे. पण व्यवहारामध्ये जेव्हा वृत्तीने व्यवहार होतो तर तेव्हा गुणाचा आविर्भाव होतो. पण जेव्हा वृत्तीतला गुण जातो आणि वृत्ती स्वच्छ होती, ती गुणातून बाहेर येते, तेव्हा तिला माझी प्राप्ती, तेव्हा गुणातीतता आहे. अर्जुना, प्रकाशमच्या प्रवृत्तींच्या मोहमेवेच पांडव. प्रकाश म्हणजे सत्वगुणाचं कार्य आहे, कळणं. हे सत्वगुणामुळे कळतंय आणि कळणं म्हणजे मी आहे. जिथं जिथं कळणं म्हणजे चित आहे. चितरूप हे माझं पहिली पायरी आहे. सच्चित सेकंड सत मी आहे व्यापक. चित म्हणजे कळणं रूप आहे. ज्या त्या क्षणाला जी कळण्याची स्थिती असती तिथं माझं रूप असतं. पण बुद्धी म्हणते मला कळालं, कारण बुद्धी सत्वगुणाचं कार्य आहे आणि त्याचा व्यवहार कसा तो हे कळणं आहे. प्रकाशमच्या प्रवृत्तींचा जेव्हा प्रवृत्ती होती कर्मावर रजोगुणामुळं, रजोगुण जेव्हा सत्वगुण जातो रजोगुण येतो, मग प्रवृत्ती होती गुणाकडं, कर्म सुरू होतं, चंचलता तयार होती आणि त्या रजामुळं प्रवृत्ती होती बुद्धीची गुणाकडं, देहाकडं, विषयाकडं, सुखदुःखाकडं, जगताकडं. ही जेव्हा प्रवृत्ती सारखी चालू असती अंतःकरणाची तर रजामुळं, कळण असतं सत्वामुळं आणि भांडण तमामुळं. ऐका, मोहमेवच पांडव. अर्जुना, हे तर मोहगुणाचं कार्य. मोह जिथं अविवेक तयार होतो
विवेक बाजूला जातो आणि जडाचं प्रेम येतं, खोट्याचं नातं होतं. आणि ते प्रेम खोट्यासाठी असतं अर्जुना. सांग बरं, खोट्यातून काय मिळतं? दुःख ना. मोहमेवच पांडव, ह्या मोहाला कारण तमोगुण आहे. आणि मोह अविवेकामुळे तयार होतो, आणि अविवेक हा दुःख देतो, आणि विवेक हा सुखाला प्रगट करतो. म्हणून तमोगुणामुळं अविवेक आहे, रजामुळं प्रवृत्ती आहे, सत्वामुळं प्रकाश म्हणजे जाणणं आहे. एवढं कळावं लागतं राधा. गीतेचा अमृत बुद्धीने जेव्हा पिलं तर मन राम झालं. बुद्धीनं गीतेचं अमृत पिलं, मन राम झालं. काय शब्द आहे ते बाबा, त्याच्याशिवाय मन राम होत नाही, होतच नाही. चला, तरी रजाचे नि माझे. मग रज वाढल्यावर काय होतं? रजाचे नि माझे देही कर्माचे अनिजे. वा 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 वा. देही कर्माचे अनिज, प्रवृत्ती जे घेजे वेटाळुणे. मग कर्म करायची प्रवृत्ती मला वेटाळून टाकते. कर्म कर्मा कर्म करा कर्म करा. हे संसारी लोक, हे व्यवहार करणारे, पैसा कमवणारे, धंदा करणारे पुरुष जास्त रजगुणी. त्यांना बायको दिसत नाही, घर दिसत नाही, भूक लागत नाही, काही नाही. ते नोटा गिराईकांनी बनलं, दुकानातली मुनिमा. बस कशामुळं? रजाचे नि माझे. रजगुणामुळं हे मास तयार होतं. प्रवृत्ती काय होती? व्यवहार करा वाटतो, कर्म करा वाटते, धन कमवा वाटतं. रजागुणामुळं तो माजतो आणि कर्म त्याला वेटाळून टाकतं, आणि कर्मातून ते बाहेरच येत नाही अर्जुना. मग ते कर्मातून येत नाही तर माझ्या प्रवृत्तींचं मोहमेवच पांडव. श्लोकातून जो आपण खाली आलो तर रजाचे नि माझे. रजगुण जेव्हा माजतो, उफाळून जास्त येतो, तर व्यवहार आणि कर्म आपल्या भोवती कोटाळतं, आणि कर्मातून मन येत नाही बाहेर. तर ते मन माझ्यात केव्हा थांबेल अर्जुना? असा भगवंताचा प्रश्न आहे अर्जुनाला. रजाचे नि माझे, रजगुण माजल्यावर तेही कर्माचे आणि जे प्रवृत्ती जे घे जे वेटाळणे. मग तो काय करतो? उन्माद होतो, तो उन्मत्त होतो. कशासाठी? कर्म करायला. कर्मातून बाहेरच येत नाही. मग त्याने सोडलं का गुणाला? रजगुणामुळे जे व्यवहार होतो, जे कर्म होतं, ते रजगुण त्याला कर्माचा उन्माद करतो. कर्म त्याला असं भोवताली विटाळून घेतं, तो कर्मातून निघत नाही. तर माझ्याकडे कसा येईल रे अर्जुना? ती बुद्धी, तो जीव माझ्यामध्ये कसा येईल? कारण तो कर्मात आहे. कर्माचा खरा माज आहे. उन्माद होतो कर्माना. मी मिळतो, माझ्यासारखं कोण आहे? तुम्ही जा त्या कर्मट लोकांकडे, जा तुम्ही संसार लोकांकडं. आबा डोकं फुटायची वेळी ते त्यांचं ऐकू ऐकू. सात्विक लोकांना झपाटे मारतात ते. त्यांना कळत नाही समोर कोण बसलंय, आपण कुणाला बोलायलो. संसाराचा माज कामून दाखवा त्यांच्या पुढी. परमात्म्यातलं बोल ना बाप्पा काहीतरी. काय चाललं छाया, तुझं काय ज्ञान आहे? आम्हाला तिकडे घेतीस का? तेवढं पुण्य असतं काय पापी लोकांचं? तुझ्याकडे घेतीस का? इकडे यायला काय सोपं आहे का काय? कुणी येऊ शकत नाही तर, आणि पापी तर नाहीच नाही. तोडून बोला. आणि ते संसार ऐकावं लागतो. डोकं फुटते डोकं रे बाबा. याव केला त्याव केला त्याव केला. चला ऐका आता पुढचं. रजाचे नि माझे, हे त्यांच्या लोकातली माज असतो रजाचा. आता कळायला मला. ते मीचे का कर्मठ. बघा ते म्हणतो मी कसं केलं, काय काय केलं, कुणाला सांगतो मग तू काय काय केलं, कसं कसं केलं. बघा ते मीची का कर्मठ. तो म्हणतो मी कर्म करणार आहे. एवढा अहंकार तो बाळगतो. तो म्हणतो मी कर्म करणार आहे. त्याचा अहंकार पुन्हा खूप वाढतो. देही कर ऐसा न येसली माठ. बघा थांबा, थोडी बोई बदली इथं. ते मीची का कर्मठ ऐसा न येसली माठ.
पुन्हा ती पुरुषाला मी कर्म करतो असं वाटत नाही, तर अहंकार तयार होत नाही. मी न बघितलं नाही. ऐसा नये श्रीमाठ का दरिद्रिलिये बुद्धी वीट तो ही नाही. बघा, कर्म करण्याची बुद्धी जर तयार झाली तर कर्म करणारा मी नाही, माझे कर्म करणारे गुण आहे. कर्मात मी नाही, कर्माचा साक्षी मी आहे. कर्म करता मी नाही, कारण त्या ठिकाणी जीव भाव संपलेला असतो, ते भाव टाकलेला असतो, आत्मभाव जागा असतो, गुणाला संपवलेलं असतं आणि बुद्धी पलीकडे जाऊन ईश्वरात लीन असती. कर्म देहानं होत असतं, ते कर्म गुणाचं आहे आणि मी त्याचा आहे. मी तो माझा आहे, मी त्याच्यात आहे. मी गुणात नाही आणि गुण मी नाही आणि कर्म करणारा मी नाही, असा त्याचा भाव जागा असतो. राजा जनक राजा होता पण विदेही होता. विदेही जीवन मुक्तीचा पुढचा, जीवन मुक्त विदेह मुक्त. देहाचं भान पण राहत नाही. जीवन मुक्ताला देहाचं मिथ्यात्व असतं, त्याला देहाचं भानच नसतं. मग त्यांना सांगितलं, देवानं भगवंतानं काय सांगितलं, ते मीचे का कर्मठ, त्याला कर्म मी करतो असं वाटत नाही. मग कोण करतं? गुणकर्म करतात. गुणाला मी पाहतो, कसं गुणातून बाहेर आला तो ज्ञानानं. ऐसा नये श्रीमाठ, त्याला गर्व येत नाही, अहंकार. की दरिद्रिलिये बुद्धी वीट तो ही नाही. तर एखादं कर्म करायची बुद्धी झाली काही, त्याला वीट येत नाही, कारण कर्म करणारे इंद्रिय मी नाही, कर्म प्रवृत्ती करणारे गुण आहे ते मी नाही. त्याचा वीट येत नाही, त्याला करत राहतो. पण कर्माचा अहंकार होत नाही, म्हणून तो माझ्यापासून भिन्न सारखत नाही. तो गुणातीत अर्जुना, त्याला कर्माचा स्पर्श नाही, तो कर्माचा साक्षी आहे. किती जरी कर्म केले तर साक्षी भावानं करा, बट्टा लागत नाही. तुमची पूर्वी जर गावात फिरायली तर लायसन टाका, बट्टा लागत नाही. आणि मोकार फिरायली तर तुमचं कुळ नीट राहत नाही. चला, आम्हाला माहित नाही, त्याशिवाय काय बोलता येत नाही. चला, अथवा सत्वेची अधिके जे सर्वेंद्रिय ज्ञान फाके, जे सुविद्यता तोखे उभे जे ना. आता शक्कंत सोयीमध्ये भगवंत काय बोलले ऐका. अथवा सत्वेची अधिके, आता सत्वगुण जर वाढला, कारण गुण येतात आणि जातात अर्जुना. कधी सत्व येतो तो वाढतो, रज येतो तो वाढतो, तम येतो तो वाढतो. आणि तुम्हाला तम आलेला वाढलेला कळतो. बाई फन फन करती, भांडी आपटी ती, दन दन करती, पाय आपटी ती, घरात तन तन करती. बाकीचे लोक गपची बघते, तिला बघून अवतार बघून गपचा लागते. स्वयंपाक तिला ती बाई घरात ती तन तन फन फन. अथवा सत्वेची अधिके, अर्जुना सत्वगुणाची वाढ झाली तर काय होतं. जे सर्वेंद्रिय ज्ञान फाके, सगळ्या इंद्रियामध्ये ज्ञान फाकलं जातं. आपोआप जो बुद्धिमान आहे त्याच्यात सत्वले असतं. म्हणजे तमोगुणी आहे, त्याला काहीच कळत नाही, ते म्हणतं कळतच नाही. बाबा बाबा आता कळायला तमोगुणाचा भांडार, म्हणून ते म्हणतं मला कळतच नाही. तमोगुण टाक ना, तुला कळते, पटपट कळते. सोडून दे बरं अहंकार, टाक बरं तमाला, धुवून टाक बरं. म्हणते नाही, तमाला घेते पूजेकडे जाते देवाच्या, तुझी पूजा पावन नाही. नाही नाही, तू बी नीट नाही, ती पूजा बी नाही, आणि तुझ्या जगण्यात बी अर्थ नाही, कारण तू गुणाने टाकत नाही बाई. हे दुसरंच वाटलं नाही याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये स्वतःचाच घात स्वतःने केला. लोकांचं वाईट होत नाही. ती म्हणते मी काय सोडते का, मी अशीच वागणार, मी अशीच भांडणार, मी काय कमी का. हा, वटाने दिसायला की मार तुझ्यापाशी, सांगायचं कशाला. ताडत ताडत ताड उडतीस तू, तर मग कोण दिसतोच आम्हाला. शांतता नाही, प्रेम भावना नाही कुणावर. करा ना प्रेम जरा, शिका जरा प्रेम करायचं. प्रेमाचा धरा भाऊ धरा, त्यातून गंगा निघावी दन 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 प्रेमाची. तेव्हा तर बघून असणं होतं बेटा. माझं बोलणं
थट्टेत नेऊ नका, खरं बोलते मी. की शांत सत्व आणि आनंदात राहावं आणि आनंद द्यावा, सगळं सोडून द्यावं. आता नवीन जीवन जगावं, झालेलं सोडायचं, पुढे ज्ञानामध्ये जगायचं आणि गुणाला संपवायचं. राजा कशाला तमोगुण, कशाला रजगुण, मोप सोनं घेतं रजानं, डबे भरले तुमचे. काय तुमचं सोनं कल्याण करणार आहे का? ब्रह्मज्ञान कमवा, उवीच ज्ञान कमवा, प्रेम कमवा, भक्ती रची रास टाका. हे करा की नाही. सोडा सगळं, आता तमोगुण सोडा. त्याच्याशिवाय तुम्हाला मोक्ष नाही. लिहून ठेवा, कशावर बी लिहून ठेवा. आणि हे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. तर तमोगुण सुटला नाही तर तुझ्या बापाला मोक्ष नाही, तुला तर नाहीच नाही. अथवा सत्वाचे अधिके, जे सर्वेंद्रिय ज्ञान फाके. अर्जुना, सत्वगुण वाढला का नाही? कशाने वाढतो? परमार्थाने वाढतो, अन्न नाही. सत्व इंद्रिय ज्ञान फाके, त्या इंद्रियामध्ये ज्ञानाचा विकास वाढ होती. मग काय होतं अर्जुन देवा? ते सुविद्यता तोखे उभे जेना सुविद्यता. अरे बापरे, ऐका, लय मस्त आहे. सुविद्यता, जी विद्या आहे ना, ब्रह्मविद्या, ही खुलते अशी. आणि हे सगळ्यातून तो बाहेर येतो, तोच गुणातीत होतो, तो मला समर्पित होतो, त्याचं माझं ऐक्य होतं, तो मला शरण येतो, त्याला मी जवळ घेतो. पण त्यानं तमोगुण टाकला तर, सत्वगुण वाढला तर, चिंतनात आला तर काय चालले बघा. हे छोट फोटो, कसं माझा छोट फोटो झालाय बघा. हा, कुठला व्यवहार होत नाही आनंदातला, सुखाचा व्यवहार नाही, दुःखाचा व्यवहार नाही. सुख दुःखाच्या पुढे जातो, त्याला म्हणतात सुविद्यता. आता ऐका, किती वाजले? आणि 8:15. थांबते रे बाबा, ऐका भांट्याला मला. तमे गिळजेनी मोह भ्रमे, हे अज्ञान तो न भ्रमे, येणे ही नाही. वाढले नि तमे, तमोगुण वाढला. गिळजेनी मोह भ्रमे, बाबा बाबा, वाढले नि तमे, तमोगुण वाढला. अज्ञान तो न श्रमे, घेणे ही नाही. चला थांबते मी, याचा विस्तार थोडा द्या तुम्हाला सविस्तर. मला काम आहे, तुम्हाला हसले मी. चला, सकाळ सकाळच्या वेळ. ज्ञानदेव तुकाराम. मी अर्धी तर भोगलं व्हायच्या